गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना संभ्रमात टाकले। पवार कुटुंब एकच असल्याचं वक्तव्य कालच शरद पवारांनी केलेलं। आज एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्याच मताला दुजोरा दिलाय। सुखदुःखात एकमेकांकडे जाणारच असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विशेष म्हणजे कुटुंबात फूट पाडू देऊ नका, मी चूक केली असं अजित पवारांनी काहीच दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं। अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही। आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना। आम्ही चुकलो तर कान धरा ना की आजी तिथं तू चुकला। परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो, आमच्या सगळ्या संस्था आम्ही चांगल्या चालवत असू, आम्ही आमच्या भागात सर्वांगीण विकास करत असू, आमच्या संजय मामाला पण आम्ही 3-3 हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू, तर का करायचं नाही? एकदा सर्वे होऊ द्या, पुढच्याही गोष्टी आपण करू। कधी करू? मामाचं बटन दाबा। हो का? मी काही साधू संत नाहीये, मी व्यवहारी माणूस आहे। तुम्ही माझं ऐका, आपण तुमचं ऐकणार। तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करणार। आपलं स्टेटमेंट जे केले आपण परिवारासंदर्भातले, त्याला पाहून दादा आणि पवारसाहेब पुन्हा एक होतील। काल पवारसाहेबही म्हणाले की आम्ही एकच परिवार आहोत, राजकीय दृष्टिकोनातून नाही पण परिवार म्हणून पवार परिवार आम्ही एक आहोत। तर तशा चर्चा वेगळ्या वेगळ्या काढल्या जातात। गणेशजी, तुमचा परिवार तो परिवारच आहे ना, तसा आमचा परिवार काय परिवार तर आहेच, जगजाहीरच आहे ना, त्याच्यात काही चुकीचं आहे? चुकीचं काय? परिवार पवार परिवार, उद्या काही सुखदुःखामध्ये शेवटी आम्ही एकमेकाला कडे जाणारच ना, कारण परिवार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।